दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास केल्याच्या नंतर आता नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। या विमान प्रवासाची सध्या जोरदार चर्चा रंगलेली असतानाच उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तिथे केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहेत। माध्यमांशी काही बोलणार का याची उत्सुकता होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी सध्या कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिल्याचं आपल्याला या थेट दृश्यांमधनं पाहायला मिळतंय। माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र उद्धव ठाकरे यांनी सध्या भाष्य करण्यास नकार दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच त्यांनी नागपूरपर्यंत हा प्रवास केलेला आहे। मुंबई ते नागपूर हा प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र एकाच विमानातनं केला। या विमान प्रवासाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत, त्यावरनं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्येच आता उद्धव ठाकरे हे नागपूर विमानतळावर पोहोचलेत। त्यांचं त्या ठिकाणी जंगी स्वागत देखील शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने केलं जातं। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, आपण पाहतो उद्धव ठाकरे पोहोचलेत, मात्र माध्यमांशी बोलण्यास त्यांनी काहीसा नकार दिल्याचं कळतंय, त्यांचं जंगी स्वागत होत आहे। ज्या पद्धतीने प्रवास झाला एका दिनातून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे त्यानंतर ते प्रतिक्रिया देतील अशी चर्चा होती, पण त्यांनी बोलण्यास कुठेही नकार दिला आणि ते कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारण्याकरता, कार्यकर्त्याचे स्वागत आहे ते स्वीकारण्याकरता ते पोहोचलेले आहे। आणि आता आपण ते दृश्य पाहतोय ते नागपूर विमानतळाचं। नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहे आणि त्यांचं स्वागत करताय आणि ते स्वागत स्वीकारताना उद्धव ठाकरे दिसून येत आहे। आपण बघतोय त्याचे थेट हे दृश्य। निश्चितच अमर, आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी होतीये, पुन्हा एकदा पक्ष संघटना बळकट करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रयत्न आहे। न डगमगणारा लढणारा नेता असे होर्डिंग घेऊन सगळे स्वाभिमानी नेता असे होर्डिंग घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे जे कार्यकर्ते ते नागपूर विमानतळावर पोहोचले। खरं तर शिवसेना पक्षफुटीनंतर जे 6 खासदार निघून गेले होते त्यानंतर हा संपूर्ण महाराष्ट्र दौरा काढलेला आहे आणि त्याची सुरुवातच नागपुरातून होते आणि उद्धव ठाकरे त्या आपण सुरुवात झालेली पाहता आणि आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहे सुद्धा दिसत आहे। अमर, उद्धव ठाकरे त्या ठिकाणी काही बोलतायत, आपल्याला ते ऐकणं शक्य आहे का? तुमच्यापैकी अनेक जण उपस्थित असतील। आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचे पाच समाजाची होती आणि कस्तुरचे महिलांचं संविधान कधीच चुकत नाही। मला कल्पना आहे की केवढं मोठं मैदान मिळाला सरकारने शिल्लक ठेवले की नाही, पण जर काही शिल्लक ठेवलं असेल त्या पाऊस सुरू होतं मला कल्पना आहे, पण पुढच्या
पाहतोय उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर टीकास्त्र डागलेला आहे आणि लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार असल्याचं देखील आश्वासन उद्धव ठाकरे यांनी तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांचं नागपूर विमानतळावर जंगी स्वागत झालेलं आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर देखील जोरदार टीका केलेली आहे। तुमच्यासारखे शिवसैनिक सोबत आहेत तोपर्यंत शिवसेना मजबूतच असेल। पुढच्या महिन्यात नागपूरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर लवकरच नागपूरमध्ये आपण एक शिवसैनिकांचा मेळावा घेऊ असं देखील आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। विमानतळावर पोहोचताच उद्धव ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे। लवकरच पुन्हा एकदा नागपुरात मोठा मेळावा घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। यवतमाळ वाशिमच्या उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत आणि फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याकडे देखील आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आतापर्यंत आपल्याला अनेक लोक सोडून निघून गेलेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर टीकास्त्र डागलेलं आहे। मात्र तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेना हा पक्ष हे नाव संपणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।